जय सेवालाल, जय सेवालाल. सेवालाल न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर, आज आम्ही जे बंजारा महोत्सव जे साजरा करतोय, आज ते कल्याणमध्ये खूप मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. आणि इथं आज आपले जे पवारसाहेब डॉक्टर साहेब यांनी इथं आमचे जे बंजारा कल्चरमध्ये रूढी परंपरेनुसार वागणारे जे लोक आहेत त्यांना आपल्या इथं बोलवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा इथं आमंत्रित आहात. तर आमच्या बंजारा समाजाबद्दल आपल्याला काय सांगायचं की आपली रूढी परंपरा आहे, ड्रेस आहे? जय सेवालाल, जय सेवालाल. खरं तर मी पवार साहेबांचा खूप धन्यवाद देईल त्यांना की मलाही खूप वर्षानंतर, लहानपणी मी बंजारा समाजामधले माझे मित्र होते, त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत होतो, परंतु खूप वर्षानंतर मला अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आल्याचा खूप आनंद आहे. आणि दुसरी बाब अशी की ही जी संस्कृती आहे, लोकसंस्कृती आहे, लोक संस्कार आहेत, हे लोकसंस्कार आपल्याला हे शिकवत आहेत. व्यक्तिगत आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, परंतु सामूहिकपणानं आपण आपला आनंद कधीही साजरा करायला कधीही मागं पुढं पाहायचं नाही. आणि त्यातून हे दुःख जे आहेत वैयक्तिक आयुष्यामधले ते विसरण्यासाठी सुद्धा एक प्रेरणा मिळते. दुसरी बाब हे जे लोकसंस्कृतीचं संवर्धन आहे, ते संवर्धन आपण याच्या पुढेही असं करत राहिलं पाहिजे. तरच विविधतेने नटलेल्या भारतामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांच्या संस्कृती टिकवून ठेवता येतील आणि त्या विविधतेतून एक असा खूप सुंदर सुदृढ असा भारत देश आपल्याला निर्माण करता येऊ शकेल. अच्छा साहेब, आमची आता जी वेशभूषा आहे, जे लुप्त पावत चाललेली आहे, त्यांना टिकून ठेवण्यासाठी आपल्या शासन दरबारी अशा काही योजना वगैरे आहेत का त्याच्यामध्ये आमचं समाजातील जे शासनाकडून प्रत्येक योजनेवर खूप काम केलं जातं आहे, परंतु या वेशभूषेच्या संदर्भामध्ये शासनापेक्षाही आपली एक लोक चळवळ आहे. व्यक्तिगत आणि समूहाच्या माध्यमातूनच ही जपली पाहिजे आणि निश्चितपणानं शासन याच्या बाबतीमध्ये काही करेल. सध्या परिस्थितीमध्ये मला कल्पना नाही. वसंतराव नाईक महामंडळाच्या मार्फत या संदर्भामध्ये काही काम केलं जात आहे, परंतु लोक चळवळीच्या माध्यमातून, लोकसमूहाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातूनच हे चळवळ पुढे नेता येऊ शकते. आपली संस्कृती आहे, संस्कृती काय अन्य कुठल्या बाहेरच्या स्रोताच्या मार्फत जपण्याचं आपलं परंपरा नाही आहे. आपलं आत्मा आहे, तो आपला आत्मा आपणच जपला पाहिजे, हे माझी आपल्याला विनंती आहे. साहेब, आमची आता बंजारा बोली भाषा ज्याला म्हणतात गोर बोली, गोर माटी, आता ही सुद्धा थोडंसं हे झालं, परंतु आता पवार साहेबांसारखे जे काही ऑफिसर्स आहेत ते आपली भाषाला महत्त्व देतात आणि त्यांना हे करतात. परंतु शासन दरबारी सुद्धा आम्ही खूप दिवसापासून आमची बोलीभाषेला राज्यभाषा दर्जा देण्यात यावा यासाठी प्रयत्न करतात. तर आपल्या शासन दरबारी आमची ही जी निश्चितपणानं पोचू. शासन याच्यावर सकारात्मक विचार करेल निश्चितपणानं. येस, धन्यवाद साहेब. धन्यवाद. चांगल्या प्रकारे आपलं सांगितलेलं आहे आपली संस्कृती टिकवण्यासाठी कलेक्टर साहेबांनी.